हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी किशोरी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता उन्हाळ्याचे पदार्थ मसाले वगैरे बनवणं सगळ्या ताईंची धावपळ सुरू झालेलीच आहे. तर मी सुद्धा हळद करायला गेली होती. म्हणतात अगोदर हळदीपासून सुरुवात करूयात. ही आहे ना, ही राजापुरी ही कशी ही एकच झाल्या ठेवली ना. गिऱ्हाईक काय विचारतो तो मी नुसता बोलतो चांगली आहे बरोबर, पण ओळीनं दळल्यानंतर मी हिची गॅरंटी घेतो, हिची गॅरंटी नाही घेतो. ही 100% चांगली आहे तर चांगलीच आहे. किंवा सैलम तुकडी पण ती अशी एवढी बारीक बारीक काय ती येते, तुकडी आहे ना. अखंड नाही का? आतमध्ये एक गोण होती भरलेली. मग दादा बोलले तुम्हाला हे नको आहे तर आतमध्ये घ्या. आणि तिथे बघाल मिरच्या वगैरे फ्रेश आलेल्या आहेत आणि त्यांच्या घरचं आहे, म्हणजे ते सगळं घरी एकदम व्यवस्थित साफ करून सुकवून आणतात. तर इथे बघा आता इथे ना त्यांनी मला दाखवले का हे बघा, हे तुम्हाला अखंड वगैरे पाहिजे असेल तर घ्या. ही सेलम येते कुठून हळद? आपल्याकडे वाशीवर नाही. वाशीवर. जी गोष्ट वाशीत होते ती कुठत नाही भेटत. ह्याच्यात तर त्याच्यात जरा फरक नाही वाटत, ह्यामध्ये आणि त्याच्यात फरक नाही ती वाटत. कशी भरत भरत गेलो ना, ती शेवटी खाली गेली असा. किंवा सैलम आहे ना ते. तुम्ही पाहिलं असेल मी त्यांना खूप प्रश्न विचारत होते, कारण की बरोबर आहे आपण वर्षभर साठी साठवणूक करत असतो. तर मी म्हटलं अगोदर हळदच घेऊ त्यांच्याकडनं, आणि त्यांनी मला भरपूर अशी माहितीसुद्धा सांगितली. आणि मग मी 2 किलो हळद घेतली. लगेच तिथे दुसरा एक दादा होता त्याने दळायला घेतलेली. आणि इथे बघा पापड वगैरे त्यांचे ना ताई बनवते गुळीचे पापड, ते सुद्धा विकायला होते आणि सगळं मसाल्याचं साहित्य होतं विकायला. तर इथे मी लगेच आली, म्हटलं बघूयात तुम्हालासुद्धा दाखवते. अगदी म्हणजे व्यवस्थित कुठेच अशी घाण वगैरे नाही, साफसुथरं करून त्यांनी ते हळद वगैरे दळायला घेतलेली होती. आणि हळदीची चक्की वेगळी, गरम मसाल्याची वेगळी, आणि लाल तिखट किंवा मसाला आपण म्हणतो त्याची वेगळी आहे. तर मसाला, म्हणजे हळद किंवा निसंकोचपणे गरम आपण जाऊन मसाला तिथे असेल. आणि त्याचं साहित्यसुद्धा तिथनं घेऊ शकता. कारण तिथे एक मावशी होते, त्यांनासुद्धा मी विचारलं तर त्या पण म्हटलं की हो ह्यांच्याकडचं साहित्य आम्ही दरवर्षी इथनंच करतो, खूप छान असतं. आणि हळद पण पाहू शकता तुम्ही. मी हे मुद्दाम शूट केलं की कसं काही वेळेस आपल्याला काही कळत नसतं. आणली पिशवी, बाबा घ्या, आपल्याला वाटतं झालं सगळं, पैसे दिले की आपण आपले वस्तू घेऊन येतो. पण ते दादा म्हटले की नाही ताई, अजून थांबा, हळद बाकी आहे. तर जशी थोडी थोडी ती दळून येत होती तसा तो दादा आणून टाकत होता, मग त्या कपड्यामध्ये असेल राहिलेली किंवा चक्कीमध्ये. तर इथे वजनसुद्धा लगेच चेंज झालं बघा, 1 किलो 978 ग्रॅम होतं. आणि हा त्यांचा रोड आहे पृथ्वीराम. तर कुणाला इथे शहापूरमध्येच आहे, नक्कीच जाऊन तिथनं करू शकता तुम्ही जे तुम्हाला पाहिजे ते. आणि इथे मी आता घरी आल्याने हळदीचा रंग बघा किती सुरेख आलेला आहे, मस्त. आणि एकदम नील दळून दिलेली आहे, पाहू शकता, एकदम पावडर झालेली आहे. तर आता मी तुम्हाला अजून एक, तरी मला एक शंका होती की बाहेरून घ्यायची आणि लगेच दळायची तर त्याला माती वगैरे असते का. तर दादा म्हटला की नको ताई, ती जेव्हा हळद काढतात ना तेव्हा ती अगदी मशीनमध्ये साफ करून दिलेली असते. तर तू बिंदास दळून घेऊन जा. तर तरी पण आपलं मन कुठे शांत राहतं. तर मी इथे एक टेस्ट केली. काचेच्या कपामध्ये पाणी घेतले स्वच्छ आणि त्यामध्ये हळद टाकून घेतली. आता ही ओरिजिनल हळद जी असते ना ती पटकन बुडाला जाऊन बसते तळाला. तर इथे पाहू शकता तुम्हीसुद्धा बघा कशी मस्त हळद आपली बुडाला जाऊन बसलेली आहे, म्हणजे एकदम परफेक्ट आणि छान आहे. बरं ह्याच्यामध्ये मातीचा वगैरे अजिबात कुठे अंश नाही आलेला, अजिबात दिसला नाही मला. म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटीचा माल असतो त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचा. आणि मलासुद्धा हळद मस्त मिळालेली आहे बघा, रंग पण कसा आहे पाण्यामध्ये घातले तरी. तर अशा प्रकारे हळद ओळखायची. आणि बाहेरून जे प्रोडक्ट असतात तुमचे पॅकेट असतात ना ते पाण्यावरच तरंगतात. त्यानंतर मी आता इथे ना चालूनसुद्धा दाखवते तुम्हाला, कारण की आपण कसं काही पदार्थ आणले की लगेच चालून वगैरे ठेवलं, व्यवस्थित भरून ठेवले की बरे पडतात. तर इथे एकदम बारीक चाळणी माझ्याकडे हीच होती, स्टीलची आहे पण ती थोडीशी मोठी होती, म्हटलं ती नको, हीच घेते. आणि वंडबुडाचं असं भांडं घेतलेलं आहे, जेणेकरून आहे ना हळद आजूबाजूला अशी उडत नाही मग ती. आणि फॅन वगैरे बंद करून घेतलेला. तर बघा मस्त पटकन अशी चालूनसुद्धा होते. आणि काहीच वेळ लागला नाही. आता घमेला जो होता ना तो भरलेला, तर म्हटलं पुन्हा पिशवीमधली मग हळद डब्यामध्ये काढून घेतली, पिशवी रिकामी केली आणि मग चाळलेली हळद होती ती पुन्हा पिशवीत भरली. कारण मी वर्षभर पिशवीतच हळद ठेवून देते, खूप छान आणि टिकाऊ राहते वर्षभर. तरी माझ्याकडे आता खड्याचा हिंग नव्हता, नाही तर तो पण मी टाकणार होते. आता माल म्हणते सामान भरायला जाईल ना किराणा, तेव्हा घेऊन येईल, मग तेव्हाच त्यामध्ये टाकून ठेवेल, 2-3 खडे टाकेल हिंगाचे.
तर तुम्हीसुद्धा जर केली असेल हळद किंवा करणार असेल तर हिंगाचे खडेसुद्धा टाका, वर्षभर व्यवस्थित राहते. तर बघा ना किती मस्त आणि इतका वास सुटलेला ना हळदीचा घरभर खूप छान. तर ही अशी मी करून घेतलेली आहे चाळून, आणि बाकीची होती तीसुद्धा व्यवस्थित चाळून घेतलेली आहे. आणि अजिबात त्याच्यामध्ये काहीच निघालेलं नाही, पुढे तुम्हाला दिसेलच. तर आणि कसं आहे माहिती आहे का, हे सगळं दाखवण्याचं आपल्या ताई काही असतात, त्यांना सगळ्यांनाच कसं काही गोष्टी माहिती नसतात. तर आपल्याकडनं कोणीतरी शिकतं आहे किंवा कुणाला तरी शिकायला मिळतं आहे, हे पण आपल्यासाठी चांगलं असतं ना. आणि मला तर इतरांना मदत करायला किंवा आपल्याकडे थोडंसं ज्ञान असेल ते वाटायला छान वाटतं, आवडतं. तर आहे ना, आता सगळी हळद चालून आणि भरूनसुद्धा झालेली आहे. तर इथे पाहू शकता मस्त अशी पिशवी आता पॅक करून ठेवणार आहे. तर त्या अगोदर बघा की चाळली ना हळद, तेव्हा त्यामध्ये काहीच राहिलेलं नव्हतं. इथे पाहू शकता चाळणी जशीच्या तशी आहे. थोडंसं उगाचच एक किंचित एवढी पावडर फक्त निघाली, भरड थोडंसं, हे बघा. तर तेवढं तर निघणं साहजिकच आहे. पण मैत्रिणींसाठी मी हळदीची व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक नक्की करा, नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला कमेंट करून नक्की सांगत चला की माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडतात की